शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमस्तुते। असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय। खरंच आपल्याला आजोरी घेऊन गेली होती ही चिमुकले तर आवडलं ना मंडळी। आमचा तुमच्यापर्यंत पोचण्याचा हा छोटासा प्रवास। तर चला आता आपल्या समोर सादर होणार आहे एक नाट्यछटा। सो लेट्स वेलकम अनुश्री सोलंके। टिंग टांग टिंग टांग। काय म्हणालीस? दिवस कसा गेला? डबा खाल्ला का? भांडण नाही न केलंस? अगं थांब थांब थांब, किती प्रश्नांचा भरीवार। स्कूल बॅग तेरी ठेवू दे। हां, आजचा दिवस ना खूप छान गेला आणि तू इतकी छान भाजी बनवली होती ना की मी ती चाटून पुसून खाल्ली आणि मी आज भांडण अजिबात केलं नाही। का गं, तिच्याकडे जाऊ नकोस, माझ्याकडे गंमत आहे। आज आमची लेखनाची स्पर्धा होती, त्यात मी इतकं छान अक्षर काढलं ना की ताईंनी बक्षील म्हणूनच मला हे पुस्तक दिलं। सारे गुरुजीचं आहे ते, श्यामची आई। काय अति वाचून काढलं मी ते शाळेतच ऑफ तासाला आणि म्हटलंय सुट्टी। काय म्हणालीस? त्या श्यामचं काहीतरी शिक। अगं आई, तू तर अशी आहेस ना, प्रत्येक वेळी याचं शिक त्याचं शिक, त्या तेंडुलकरचं शिक, त्या कल्पना चावलाचं शिक, त्या एपीजे अब्दुल कलामांचं शिक। प्रत्येक वेळी टोचून शिक म्हणत असतेस, ती मान्य ग, पण श्यामचं शिक म्हणजे काय शिक? तो आईला त्रास देतो ते शिकू, कायवर प्रेम करतो ते शिकू। आई, मी तुला त्रास देतच नाही, उलट काही वेळा बदलतेच तू मला, तरी मी तुझ्यावर प्रेम करते। काय त्या श्यामसारखं साधेला शिकू? अगं आई, तू तर अशी आहेस ना, बाबाची पॉक्स वॅगन, हिरो होंडा, दीदीची ॲक्टिवा, तुझी प्लेझर, माझी 5000ची सायकल। या पद्धतीच्या या युगात मी क्लंकट घालून आणि एक शेंडी टाकून शाळेत जाऊ, हसतेस काय? पॉक्स वॅगन म्हणून मी उतरली त्या श्यामचं कॉस्ट्यूम घालून आमची शाळेची इमारत पोरांच्या असण्यानं कोचरेल। पण आई, तुला एक सांगू का, मला खूप आवडते मराठी लेखन। त्यातले धडे वाचले की माझ्यामध्ये श्याम दिसू लागते, तुझ्यामध्ये श्यामची आई दिसू लागते। विशेषतः जेव्हा मी आजारी पडते तेव्हा श्यामसारखे मुले कुठे मिळतील हे माहीत नाही, पण श्यामच्या आईमधली श्यामच्या इथली आई मात्र प्रत्येक आईमधून जिवंत आहे हे नक्की। आणि हे पुस्तक श्यामची आई हे पुस्तक प्रत्येकानेच वाचलं पाहिजे। आणि हे पुस्तक मी बर्थडे गिफ्ट म्हणून कोणाला तरी देईन हे मात्र नक्की। कदाचित श्यामच्या आईमधला श्याम कोणातरी एका आईला सापडेलच। हरिओम।